असेल तर ती तुम्ही नक्की बघा. आणि आता आपल्या जवळजवळ जर सॅटर्डेलाच क्लास असणार आहे. आम्ही जरा माझा आवाज येतोय आता क्लिअरली? येस मॅम. हो मॅम. ठीक आहे. तर सॅटर्डेला आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केलेला होता, हीट, उष्णता. आणि हा चॅप्टर जो आहे तो समजायला मुलांना थोडासा कठीण आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आता माझ्याकडून तो व्यवस्थित समजून नाही घेतला किंवा शाळेमध्ये समजून नाही घेतला आणि डायरेक्ट तुम्ही प्रश्न उत्तर पाठ करूया असा जर विचार केला तर तसं ते शक्य नाहीये. त्याच्यामुळे लक्ष देऊन व्यवस्थित ऐकून घ्यायचंय जे पण तुम्हाला शिकवलं जात आहे. आणि हो, गेल्या क्लासमध्ये आपण काय केलेलं, आपण तुमचा 8वीला होता बघा धडा, उष्णतेचे परिणाम म्हणून काय ते होतं ना, इफेक्ट्स ऑफ हीट. उष्णतेचे परिणाम होता की उष्णतेचे मापन असंच काहीतरी नाव होतं ना, उष्णतेचे मापन होतं ते आठवत नाही आता, पण हा उष्णतेशी रिलेटेड होता. तुम्हाला आठवते मी तुम्हाला शिकवलेलं त्यावेळी गेल्या वर्षी मार्च मध्ये मी जॉईन केलेलं, फेब्रुवारीमध्ये मी जॉईन केलेलं, त्यावेळी हा उष्णतेचा चॅप्टर तुम्हाला शिकवलेला. आपण ते कॅलरीमीटर, कॅलरी मापीने उष्णता वगैरे कशी मोजायची ते बघितलेलं होतं. येस मॅम. हा, तर तो आपण गेल्या क्लासमध्ये थोडंसं 8वीचं रिव्हिजन करून घेतली आणि 10वीचा जो आपण पुढचा भाग जो स्टार्ट केलेला आहे त्याचं थोडंसं एक सांगायचं राहिले, ते आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. तर लास्ट क्लासमध्ये मुलांना आपण काय बघत होतो की जे उष्णतेचं वाहन होत असतं ना कुठल्या पण कंडक्टर मधून, म्हणजे उष्णतेच्या सुवाहकामधून जे उष्णतेचं जे वाहन होत असतं तर ते 3 प्रकारचं असतं. ते 3 प्रकारचं असतं, कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन. आता हे कंडक्शन, कॉन्व्हेक्शन, रेडिएशन म्हणजे काय, त्याच्यातलं जे कंडक्शन आणि कॉन्व्हेक्शन आहे ह्या उष्णता वाहून कशी घेऊन जाते, घेऊन पदार्थाद्वारे वाहून नेली जाते, त्याचे हे प्रकार आहेत, कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन. त्याची मराठी मधली जरा क्लिष्ट नाव आहेत, मला लक्षात नाहीये. तर मी पीपीटी मध्ये ते ठेवले सेव्ह करून, ते पीपीटी तुम्हाला दाखवते मग तुम्हाला आठवेल. तर ते आपण बघत होतो. आपण बघितलं एकतर 8वीचं आपण रिव्हिजन केली गेल्या क्लासमध्ये. मॅम, जो चॅप्टर होता ना त्या चॅप्टरचं नाव मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट होतं. हा, म्हणजे उष्णतेचे मापन व परिणाम असं नाव असेल चॅप्टरचं. ठीक आहे, थँक्यू बेटा. चला आता आपण पीपीटी बघूयात जो गेल्या क्लासमध्ये मी तुम्हाला दाखवलेला होता आणि मागच्या क्लासचं थोडं रिवाइज करू मग पुढच्या टॉपिकला आपण हात घालूया. ठीक आहे, आता मी शेअर करते स्क्रीन. आज ना इंटरनेटला काहीतरी आज दुपारी माझा लॅपटॉप स्लो चालत होता, आता थोडा लॅपटॉप पण स्लो आहे आणि इंटरनेटचं पण नेटवर्कचं पण थोडंसं इश्यू आहे. हे असं होतं कधी कधी. ते ओपन हो लवकर. झालं ओपन. आता थांबा, तुमच्या बरोबर पीपीटी शेअर करते. दिसतोय पीपीटी मुलांनो? हो. येस. ठीक आहे, चला तर आपण हा उष्णता धडा सुरू केला 10वीचा. आता लोड व्हायला लागलं, इंटरनेट स्लो आहे ना म्हणून ते लोड व्हायला वेळ लावते. तर मग मी माझा ना कॅमेरा थोडा वेळ बंद करते मुलांना, मग ते जरा इंटरनेट फास्ट होईल. तर बघा, आपण बघितलं उष्णता आणि तापमानामध्ये फरक असतो, हे आपण 8वीला पण बघितलेलं, गेल्या क्लासमध्ये पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. पण आपण असा धडा, म्हणजे हा वाला धडा अजून पुढे पुढे वाचत जसं जाऊ, अभ्यास करत जाऊ, तेव्हा अजून फरक तुम्हाला कळतच जाईल की काय फरक आहे उष्णतेमध्ये आणि तापमानामध्ये. ठीक आहे.
पुढे उष्णता संक्रमणाचे प्रकार आपण ह्याच स्लाइडवर गेल्या वेळी होतो. तर संवहन म्हणजे कंडक्शन, दीपन म्हणजे कन्व्हेक्शन आणि विकिरण काय असतं ते आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. अच्छा, गेल्या क्लासमध्ये आता जे होते, संवहन काय असतं कोण सांगेल मला? ज्ञानेश्वर, आठवतंय तुला थोडस बेटा पासिंग द पार्सल गेमचं एक्झाम्पल देऊन मी एक्सप्लेन केलेलं? सांगशील का थोडस? हो मॅम. हा, सांग थोडस काय असतं संवहन, काय असतं? धातूचे कण गरम होतात. हा, धातूचे कण गरम होतात. कसे गरम होतात ते? आपण पळीचं उदाहरण घेऊन पाहिलं होतं. येस, पळी. मुलांनो, आपण जेवण हलवतो ती वाली पळी. हा, सांग ना, सांग ज्ञानेश्वर, बरोबर सांगतोय बेटा, सांगत जायचं फटाफट. आपण एक पातेलं घेतलं होतं, त्यात पळी ठेवली होती आणि पातेल्यातल्या पाण्याला उष्णता दिली होती. तेव्हा ती वरी हवेमध्ये म्हणजे वरती साईडला असलेली पळी गरम झाली होती. हा, वरच्या बाजूला जे पळीचं टोक ते तर हवेतच होतं, तरी पण ते गरम झालं. तुम्हाला सगळ्यांना बघा, तुम्ही अनुभव घेतला असेल, कधी कधी आपल्या लक्षात नसल्यावर पटकन आपण मागच्या बाजूने पळीला पकडलं आणि चटका लागला जोरात. कोणाकोणाबरोबर झालंय असं? येस मॅम, माझ्या बरोबर झालंय. येस. मग तुम्ही कधी विचार केलाय की अरे पळीचं जे इकडचं जे टोक आहे ते तर हवेमध्ये होतं, ते कसं काय गरम झालं? म्हणजे खालून वरपर्यंत पळीमध्ये उष्णता कशी काय आली? मग ही धातूचे कण बघा जे एकदम चिटकून असतात ना, स्थायूंची, सॉरी नॉट धातू, फक्त स्थायूंचे कण एकमेकांना चिटकून असतात. स्थायूंमध्ये मग उष्णता जी आहे ती ज्या पद्धतीने एका बाजूने दुसऱ्या बाजूला वाहली जाते त्याला आपण काय म्हणतो? संवहन म्हणतो. आता परत ह्या तिन्ही पण प्रक्रिया मुलांनो मी 1 बाय 1 एक्सप्लेन करते तुम्हाला. प्लीज आता तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका आणि त्याच्यानंतर मी क्विकली 1 मिनिटासाठी तुमच्यापैकीच कोणाला तरी ते रिपीट करायला सांगणार आहे. ठीक आहे? हा, मी काय बंद केलं? अच्छा, ठीक आहे, हा समजलं. थांबा, हे ना मगाशी 9वीला शिकवलेली त्यांची स्क्रीन आहे म्हणून हे असं दिसतंय. ते तुम्हाला होतं गेल्या वर्षी प्रकाशाचे परावर्तन, ते आज दुपारी 9वीच्या मुलांना मी शिकवत होते. थांबा, हे रिलोड होते, होईल लगेच, होईल, ह्याला नाही वेळ लागणार. चला, तर आता उष्णता काय असते? उष्णता हे ऊर्जेचं एक स्वरूप आहे, बरोबर आहे, ज्याच्यामुळे आपल्याला वस्तू किती गरम किंवा जास्त आहे ते समजतं, बरोबर आहे. आणि आपली स्किन त्याला अनुभव करते, फील करते उष्णतेला. अरे बाबा, हे काय आलं आता? हे मधून मधून असंच काय नाही काय होत राहतं. वस्तू ना आपलं पेशन्स टेस्ट करतात कधी कधी. आपल्यामध्ये किती पेशन्स आहे? पेशन्स म्हणजे माहितीये ना, आपल्यामध्ये किती धैर्य आहे. म्हणून बघा, पेशन्स शब्दावरून पेशंट शब्द मानलाय. की पेशंट शब्द का नाव ठेवलंय? की त्याला नेहमी लक्षात राहावं की आपल्याला धैर्य ठेवायचं, आपण जरी खूप आजारी असलो तरी. तर पहिलं आहे आपलं कंडक्शन. कंडक्शन म्हणजेच ज्याला आपण काय म्हणतोय, दुसरं आहे कन्व्हेक्शन म्हणजे दीपन. मॅम, स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत बेटा? मॅम, स्क्रीन नाही दिसत. मुलांना तुम्हा बाकीच्यांना दिसते ना स्क्रीन? नाही. आवाज पण ब्रेक होतोय. स्क्रीन पण दिसत नाहीये. अच्छा, आता थोडस काही सेकंड थांबा, दिसेल. दिसायला येस मॅम. तर बघा,
तर एक आहे कंडक्शन, दुसरा आहे कॉन्व्हेक्शन म्हणजे दीपन, आणि किरण. विकिरणला इंग्लिशमध्ये म्हणतात रेडिएशन. ठीक आहे. विकिरण बघा, नीट बघ. मध्ये आणि इकडे तिला हाताने पकडले. ठीक आहे, असं हाताने तिला पकडून ठेवलंय. तर काय होईल, थोड्या वेळानंतर ना तुमच्या हाताला चटका बसेल. सुरुवातीला नाही बसणार लगेचच, थोड्या वेळानंतर बसेल. तर कसं काय होतंय मुलांना, इथे हे जे स्टीलच्या आतमधले जे अणू आहेत ना, हे काय करतात, पासिंग द पार्सल गेम खेळतात. म्हणजे पहिला अणू गरम झाला, त्याच्याकडे आता उष्णता ऊर्जा आली. आणि मुलांनो, आपले हे जे अणू असतात ना, लक्षात ठेवा, हे अणू कधीच एका जागेला शांत बसलेले नसतात. ते नेहमी कंपन करत असतात. कंपन माहितीये ना, एका जागेला बसून असे हलतात, ते व्हायब्रेट होतात, ते थरथर थरथर कापतो ना माणूस, तसं ते कापत असतात, कंपन करत असतात ते. आणि मग त्याच्यामुळे काय होतं ना, आता बघा, तर इथला पहिला अणू हा वाला, हा असा राईट लेफ्ट कंपन करायला लागल्यावर त्याच्या बाजूला चिटकून जो अणू आहे त्याच्यावर तो आदळतो. ऑलरेडी चिटकून आहे, आता जोराने आदळेल. आणि मग काय होतंय, ह्याच्याकडे ही जी त्याने उष्णता शोषून घेतलेली ही बाजूवाल्याला पास करतो. मग त्याच्यामुळे बाजूवाला आता जोरजोराने व्हायब्रेट करायला लागतो, कंपन करायला लागतो. मग त्याच्या नेक्स्ट वाल्याला पास करतो. असं करत करत एक पहिल्याकडून दुसऱ्याला, दुसऱ्याला चौथ्याला, असं करत करत ते शेवटच्या अणूपर्यंत उष्णता पोहोचते. मग असं हे एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला ही उष्णता जी पास केली जाते, जसं आपण पासिंग द पार्सल मध्ये पार्सल पास करतो, त्या मेथडला आपण म्हणतो कंडक्शन, म्हणजे संवाहन. आणि हे कंडक्शन कशामध्ये घडतं, हे फक्त आणि फक्त सॉलिड्स म्हणजे मराठीमध्ये काय मुलांनो, आपल्या स्थायू पदार्थांमध्येच हे घडतं. आता कन्व्हेक्शन मध्ये काय होते बघा, समजा तुम्ही एक असं भांड घेतलं, हे तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे. भांड्यामध्ये नुसतं तर तुम्ही पाणी घेतलं. मॅम, हा बेटा, अणूला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ॲटम. तर हे पाणी घेतलं तुम्ही, ह्याच्यामध्ये हे असं, अरे थांबा, हे गोल नकोच काढायला, हा साधी लाईन काढते आपलं. हे पाणी घेतलं आणि आपण काय केलंय मुलांना, आता त्याला खालून गरम करतो. आंघोळीला पाणी तापवताना तुम्ही बरोबर तिथे चुलीच्या समोर बघा, थंडीच्या दिवसात बसून बघितलं असेल काय काय घडतंय. तर सुरुवातीला बघा मुलांना, आठवते तुम्हाला, पाण्याचे असे छोटे छोटे बिंदू बनतात की नाही खाली, किंवा ऑलरेडीच खूप वेळ टोपात ठेवलं असेल तर ऑलरेडीच बनलेले असतात. मग जसं जसं गरमी वाढते तसं तसं तो एक एक बिंदू वर यायला लागतो. राईट. बघा होतंय काय ना, खालून आपण त्याला गरम करतोय, तर खालचं जे पाणी आहे ते आधी गरम होतंय, वरचं पाणी अजून ते थंडच आहे. मग गरम झालेलं पाणी, तुम्हाला माहितीये गरम झालेली वस्तू वजनाने हलकी असते, मग गरम पाणी वरती जायला लागतं आणि थंड पाणी खाली यायला लागतं. मग हे इकडून वर चाललंय, इकडून खाली येते. मग असंच हे ज्यावेळी हीच प्रोसेस एकदम फास्ट जोराने व्हायला लागते, मग बघा इथे पाण्याला उकळी येते. पाणी उकळताना दिसतं आपल्याला मग, राईट. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, ह्याच्यामध्ये जसं की ना, हे जे पाण्याचे कण आहे हे आपले डिलिव्हरी बॉय असतो ना, डिलिव्हरी बॉय म्हणजे माहितीये ना तुम्हाला, शहरामध्ये ऑनलाईन जेवण वगैरे सगळं वस्तू वगैरे मागवतात. माझ्या घरी तर सगळंच ऑनलाईनच येतं, घरी आणून देतात, म्हणजे त्या ऍप वरून वस्तू मागवल्या की. तर मग इथे जसं ते डिलिव्हरी एजंट्स वस्तू स्वतःहून घेऊन येतात, तसं इथे पाण्याचे कण स्वतः बरोबर उष्णता घेऊन जातात. इथे काय होतं कंडक्शन मध्ये, काय होतं की अणू स्वतः स्थलांतरित होत नव्हते, अणू एकाच जागेला बसून आहेत. हा फक्त स्वतःच्या जागेला थोडं हलतात, पण ते इकडचा अणू इकडे नव्हता आला, पण इकडे खालचे अणू वर, परत वरतून खाली, परत खालून वर, तोपर्यंत ते फिरत राहतात जोपर्यंत
सगळ्या ह्या पाण्याचं तापमान एक समान होत नाही तोपर्यंत ते फिरत फिरतच राहतात. मग अशा पद्धतीने जशी ही हीट ट्रान्सफर होते म्हणजे उष्णता वहन केलं जातं त्या पद्धतीला आपण म्हणतो कॉन्व्हेक्शन. कॉन्व्हेक्शन म्हणजे दीपन. तुम्हाला माहितीये आता हे जे कॉन्व्हेक्शन होतं ना हे कशांमध्ये होतं माहितीये? द्रायूंमध्ये. तर द्रायू काय असतं? कोण सांगेल मला द्रायू काय असतं? द्रव माहितीये तुम्हाला, वायू माहितीये, द्रायू काय असतं हे आपण गेल्या वर्षी डिस्कस केलेलं होतं. कोण सांगेल? लिक्विड फॉर्म. मग तो द्रव असता ना, मग तो लिक्विड असता तर सांगू? द्रव म्हणजे द्रव, यू म्हणजे वायू. व्हेरी गुड. म्हणजे द्रायू शब्द मुलांनो अशा वस्तूंसाठी दिलेल्या ज्या वस्तू वाहतात. पाणी वाहतं, तेल वाहतं, हवा वाहते, वायू वाहतात, म्हणून शब्द बनलाय द्रायू म्हणजे वाहणाऱ्या वस्तू. म्हणजे त्याच्यामध्ये द्रव पण आला आणि वायू पण आला. दोन्ही पदार्थ मिळून त्या दोघांमध्ये पण उष्णता जी आहे ह्या दीपन पद्धतीने एका बाजूने दुसरीकडे पाठवली जाते. समजते? त्याच्यामुळेच बघा आपल्याला ना तुम्ही भूगोलामध्ये शिकला असाल समुद्री वारे वगैरे हे पाहायला मिळतात. समुद्री वारे, भूवारे हे शब्द ऐकलेत तुम्ही? कोणी कोणी ऐकलेत हे समुद्री वारे? येस मॅम, ऐकलेत. हा, ते समुद्री वारे कुठून? बेटा जेवढं माहितीये कोणाला समुद्री वाऱ्यांबद्दल, भूवाऱ्यांबद्दल थोडस सांगा. कोण सांगेल हात वर करून? चुकलं तरी पण चालेल, ऍटलिस्ट तुम्ही प्रयत्न करा. मला म्हणजे जाणून घ्यायचंय की तुम्हाला किती माहितीये, त्या हिशोबाने मग मी एक्सप्लेन करेन. नाही माहिती? बरं ठीक आहे, चला मी एक्सप्लेन करते तुम्हाला. इथेच एक्सप्लेन करते, ठीक आहे? बघा, समजा ही आहे आपली जमीन. इथे जमिनीवरती इथे अशी घरं वगैरे आहेत, घरं आहेत, ही अशी झाडं वगैरे आहेत. आणि इकडे इकडे आहे हा तुमचा असा समुद्र. म्हणजे इकडे काय आहे? लँड. इकडे म्हणजे जमीन आहे. आणि इकडे काय आहे? वॉटर, म्हणजे इकडे पाणी आहे. आता होतं काय ना मुलांनो, दिवसाच्या वेळी नीट बघा, म्हणून इथे मी आता काय काढते? सूर्य. दिवसा जमीन लवकर तापते, जमीन लवकर तापते आणि पाणी काय होतं? उशिरा तापतं. म्हणजे जमिनीच्या तुलनेत पाणी काय आहे? थंड आहे. मग काय होतं? जमिनीवरची जवळ बघा, जमिनीच्या जवळची जी हवा असते ती एकदम गरम होते. मग ती हॉट एअर आहे, जी गरम एअर आहे ती हवा वरती जाईल, राईट? तर ती हवा जी आहे अशी वरती जाते. मग आता इकडे जी मोकळी तयार होते, हवा वर गेली, ती जागा रिकामी झाली. मग ती जागा घेण्यासाठी हे पाण्याच्या वरची हवा मात्र थंड आहे, ती थंड हवा इकडे व्हायला लागते. म्हणून ही समुद्राकडून हवा जमिनीकडे वाहते. कधी? दिवसा. त्या वाऱ्याला काय म्हणतात? समुद्री वारे. मग इथे पण तेच तर होतंय ना बघा, हॉट एअर रायझेस अप. जसं गरम पाणी मगाशी वर गेलेलं तसंच इथे गरम हवा वरती चालली आहे आणि त्याची जागा कोण घेते? थंड हवा घेते. मग आता काय होते? वरती गेल्यावर ही गरम हवा परत थंड होते आणि परत मग ती थंड होऊन इकडे येते, इकडे ती जागा घेते. इकडे पण जागा मोकळी होईल ना, मग ती इकडे येऊन ती जागा घेते. मग अशा पद्धतीने बघा हवा इकडून इकडे, इकडून इकडे वाहते, कळते? मग ही पण जी पद्धत आहे ती आहे कॉन्व्हेक्शन. आता रात्रीच्या वेळेला काय होतंय? रात्रीच्या वेळेला ह्याचं उलट होतं. पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. म्हणून पाणी आता दिवसभर तापून पाणी गरम झालं, आता पाणी कोल्ड नाही, आता पाणी हॉट आहे. मात्र जमीन लवकर थंड होते. मग आता पाण्याच्या तुलनेत जमीन थंड आहे. मग आता काय होणार? पाण्याच्या वरची हवा गरम असते, ती वर जाते. आता ह्याला बघा वेगळा कलर दाखवते, ब्लॅक कलर दाखवते. तर रात्रीचं काय होते ते दाखवण्यासाठी ब्लॅक कलर यूज करते, ठीक आहे? आता रात्रीच्या वेळी काय होते? समुद्रावरची हवा वर जाते
आणि त्याच्यामुळे मग ती मोकळी जी तयार झाली, मग इथे जमिनीवरची जी हवा थंड असते ती इकडे येऊन त्याची जागा घेते. परत ही वर गेलेली हवा परत थंड होते आणि परत इकडे येऊन ती जमिनीवरच्या हवेची जागा घेते. तर असं चक्र चालू राहतं. तर म्हणून मग दिवसा समुद्राकडून आपल्या घराकडे हवा वाहते, त्याला समुद्री वारे म्हणतात, कारण ते समुद्राकडून आले. आणि संध्याकाळच्या वेळी बघा, तुम्ही समुद्र किनाऱ्यावर तुमच्यापैकी कोण गेले मुलांनो? हातवर करा, कोण गेले समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळी वगैरे? अच्छा, भाग्यश्री गेले. संध्याकाळी गेलेलीच की किती, कोणत्या वेळेला गेलेली बेटा? नो मॅम, दुपारी गेली होती ट्रिपला. अच्छा, दुपारी गेलेली. संध्याकाळी ना मुलांनो, खास करून समुद्राच्या जवळ राहणारी लोक आहेत ना, आवर्जून संध्याकाळी समुद्राच्या किनारी फिरायला जातात, कारण खूप छान हवा सुटते. मग हीच ती हवा आहे जी जमिनीवरून समुद्राच्या दिशेने वाहत असते. मग ह्याला आपण काय म्हणतो? भूवारे म्हणतो. भूवारे असेल, नाहीतर जमिनीवरून वाहणारे वारे असं त्याच्यासाठी काहीतरी तुमच्या भूगोलमध्ये काहीतरी शब्द असेल. तर ही पण जी पद्धत आहे ना मुलांनो, ही आहे कॉन्व्हेक्शन. ठीक आहे. आता राहिलं तिसरं, रेडिएशन. तर आता तुम्ही बघता, स्थायू इथे कव्हर झाला, वायू आणि द्रव इथे कव्हर झाला. मग आता रेडिएशन कशातून होणार? विकिरण कशातून होणार? आता हा जो रेडिएशन वाला पार्ट आहे मुलांनो, विकिरण वाला पार्ट आहे, हा खूप 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 महत्वाचा आहे. अच्छा, मला सांगा मुलांनो, तुमच्या पैकी कोणाच्या घरी थर्मस आहे? थर्मस म्हणजे माहितीये ना काय असतं? त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी आपण गरम टाकून ठेवलं की ते खूप वेळ जसंच्या तसं राहतं. कोणाच्या घरी थर्मस आहे? कोणाच्याच घरी थर्मस नाहीये? थर्मस फ्लास्क रे, पाण्याच्या बॉटल सारखंच दिसतं, पण त्याच्या आतून काच किंवा स्टील सारखं काहीतरी असतं आणि त्याच्यामध्ये 2-3 तास चहा तसाच्या तसा गरम राहतो. अच्छा, बरं ठीक आहे, घरी नाहीये, पण कोणी कोणी बघितलंय थर्मस? हा, बघितलंय ना थर्मस काय असतं, माहितीये ना तुम्हाला? तर आता आता नीट बघा, थर्मस मध्ये काय केलं जाते. थर्मस मध्ये ना मुलांनो, आतला भाग काचेचा असतो आणि काच काय आहे ना, आपल्या ह्याची उष्णतेची ती दुर्वाहक आहे. काचेमधून उष्णता लवकर जात नाही, मग काच अलावच नाही करत उष्णता जायला, म्हणून काच मग ना चहाची ती उष्णता जशीच्या तशी पकडून ठेवते. मग इथे आपण काय टाळलं? उष्णतेचं पहिले जे संवाहन होतंय, स्थायूमुळे जे संवाहन होते ते टाळलं. दुसरं, त्या थर्मसला मस्तपैकी बंद केलं जातं. त्याच्यामुळे त्याची जी वाफ निघून जाणार आहे, गरमी त्याची कमी होऊन जाणार आहे, हवेमध्ये निघून जाणार आहे, तिथे आपण काय टाळलं? तिथे आपण उष्णतेचे हे जे दुसरं पद्धत आहे दीपन, ते टाळलं. आता बघा, आपण संवाहन टाळलं, दीपन टाळलं, तरी पण 3-4 तासाने चहा थंड होतोच. मग कसं काय? उष्णता बाहेर कशी गेली? सांगा बरं, कशी गेली उष्णता बाहेर? तिसऱ्या पद्धतीने उष्णता बाहेर जाते, ज्याला म्हणतो आपण विकिरण. विकिरण होण्यासाठी आपल्याला स्थायू, द्रव, वायू कुठल्याच माध्यमाची गरज नाहीये. विकिरण प्रत्येक पदार्थामध्ये होऊ शकतं. स्थायू, द्रव, वायू मध्ये पण होऊ शकतं. स्थायू, द्रव, वायू जर नसला तरी सुद्धा विकिरण होतं. आता बघा, ह्याचं तुम्हाला मी एक्सप्लेन असं करते. बघा, विचार करा, ह्या आपला जो आहे तो इथे हा असा सूर्य आहे, बरोबर आहे? सूर्यापासून आता बघा, आपण लाखो जवळजवळ किलोमीटर अंतरावर राहतोय. तर सूर्यापासून पहिले 2 वेगवेगळे ग्रह आहेत आणि आपण तिसऱ्या नंबरला आहे. आणि ही जी मधली जागा आहे, ही जी मधली जागा आहे ना, ह्या मधल्या जागेत ना हवा आहे, ना वायू आहे, ना द्रव आहे. म्हणजे काय आहे? त्या निर्वात पोकळी आहेत, हे माहितीये तुम्हाला, बरोबर आहे? निर्वात पोकळी आहे. तरी सुद्धा सूर्याने बनवलेली उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. कुठल्या पद्धतीने? हा, रेडिएशन पद्धतीने, विकिरण पद्धतीने. जसं बघा, आपण मोबाईलवर बोलतो, तर इथे बसल्या बसल्या तुम्ही एखाद्या इंग्लंड मधल्या माणसाशी बोलताय, लंडन मधल्या माणसाशी बोलताय. कसं काय?
काही किरण त्या मोबाईलमध्ये निघून आपल्या मोबाईलमध्ये येतात, आपल्या मोबाईल मधली किरण निघून तिकडे चालले, दिसत नाहीयेत. तसंच हे जे विकिरण असतात ना, ही अशी उष्णतेची किरण असतात, ती आपल्याला दिसत नाहीत. आणि ती किरण जाण्यासाठी उष्णतेची आपल्याला कुठल्याच माध्यमाची गरज नाहीये, ना स्थायूची गरज आहे, ना वायूची गरज आहे, ना द्रवाची गरज आहे. कळतंय मुलांनो? मग हे थर्मस मध्ये आपण ज्यावेळी चहा भरून ठेवला तर तो ह्या रेडिएशन पद्धतीने उष्णता बाहेर पडली आणि म्हणून हळूहळू चहा जो आहे तो थंड 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 होत गेला. कळतंय? म्हणून बघ आपण ना गरम वस्तूंना झाकून ठेवल्यावर तरी पण त्या थंड होतात, पण झाकून ठेवल्यावर थोडा कमी वेळ लागतो ना थंड व्हायला. कारण झाकून ठेवल्यामुळे काय होतंय, आपण जे आहे त्याचं दीपण टाळतोय. कळतंय? त्या उष्णतेचं काय टाळतोय आपण? दीपण टाळतोय. बघा, दीपण टाळतोय म्हणजे काय करतोय नक्की? समजा हा आपला काय आहे, असा चहाचा कप आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे काय घेतलंय आपण, असा हा गरम गरम हा चहा घेतलेला आहे, ठीक आहे. आता होतंय काय मुलांनो, नीट बघा. आता ही चहाच्या बरोबर वरती, चहाच्या लेवलच्या बरोबर वरती हे काय आहेत, हवेचे छोटे छोटे कण आहेत, हो की नाही? हे जे हवेचे छोटे छोटे कण आहेत, आता हे काय होणार आहेत, गरम होणार आहेत. मग ते गरम कण वर जाणार आणि वरचे थंड खाली येणार, परत ते गरम होणार, खाली आलेले परत गरम होणार, परत ते वर जाणार. तर इकडे मग हे काय प्रोसेस चालू झाली, ही दीपनची प्रोसेस चालू झाली. पण आपण काय केलं, आता ह्याच्यावर झाकणच ठेवून दिलं, सरळ कव्हर केलंय चहाला. मग जे आतमधले कण आहेत गरम गरम वाले, ते तिथल्या तिथेच राहणार आहेत. हा, कधी कधी काय होतं माहितीये ना, हे वरचं झाकण थंड असतं बघा, मग हे हवेचे कण वरती झाकणाला चिटकून ते थंड होतात आणि माहितीये ना, परत पाण्याची वाफ, इथे पाण्याची वाफ आहे, परत इथे काय बनतात, ते वाफेचे परत पाण्याचं रूपांतर होऊन ते छोटे छोटे कण बनतात. म्हणून बघा, आपण जेवणाच्या कुठल्या पण गरम जेवणाच्या पदार्थावर जे झाकण झाकून ठेवलेलं असतं, काही वेळानंतर त्याला आपण उचलून ज्यावेळी बाजूला ठेवतो त्याच्यावर पाण्याचे थेंब बनलेले दिसतात की नाही मुलांना? येस मॅम. येस, इझी. आपण जे दिवसेंदिवस म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे बघतोय तेच आता इथे उष्णता धड्यामध्ये समजून घेतोय. ठीक आहे, तर चला, आतापर्यंत मी तुम्हाला जे काही सांगितलं ती सगळी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन होती, पण पुढचा धडा समजण्यासाठी ती इन्फॉर्मेशन खूप गरजेची होती. ठीक आहे, त्याच्यामुळे मग ते सांगितलेली आहे तुम्हाला, नाहीतर मग धडा काय कळणारच नाही तुम्हाला पुढचा. ठीक आहे, चला आता मी तुमच्या बरोबर तुमचं पुस्तक शेअर करते. पुस्तकामध्ये आपण बघूयात काय काय दिलंय आणि त्याच्यानंतर ना मग पुढच्या टॉपिक वर जाऊयात आपण. अच्छा, मी पुस्तक ओपन करते, तोपर्यंत मला कोण सांगेल विकिरण काय असतं? तिन्ही पण व्याख्या मी मुलांना सांगते. संवाहन काय असतं विचारल्यावरती तुम्ही काय सांगू शकता? स्थायूंमध्ये ज्या पद्धतीने उष्णता स्थलांतरित होते, स्थायूंमध्ये ज्या पद्धतीने उष्णता स्थलांतरित होते त्या पद्धतीला संवाहन म्हणतात. असंच आता सेम पद्धतीने विकिरणची व्याख्या बनवा किंवा दीपनची व्याख्या बनवून सांगा, मला कोण सांगेल? बघा, दीपनची काय व्याख्या होईल? द्रायूंमध्ये म्हणजे द्रव आणि वायूंमध्ये ज्या पद्धतीने उष्णता स्थलांतरित होते त्या पद्धतीला काय म्हणतो आपण? दीपन म्हणतो. आणि तसंच विकिरणसाठी काय म्हणणार तुम्ही? ज्या पद्धतीने उष्णता, नीट ऐका मुलांना, बघा ह्याची व्याख्या थोडीशी वेगळी आहे. बघा, उष्णता स्थलांतराच्या ज्या पद्धतीला, नीट ऐका, उष्णता स्थलांतराच्या ज्या पद्धतीला
कुठल्याच माध्यमाची आवश्यकता नाही, त्या पद्धतीला आपण विकिरण किंवा रेडिएशन असं म्हणतो. रेडिएशन इज इंग्लिश वर्ड. तर हे आपण सगळं बेसिक्स बघितल्या. तर आज आपण पहिल्या टॉपिकला हात घालणार आहे, अप्रकट उष्मा. अप्रकट उष्मालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो लेटंट हीट. लेटंट हीट. आता हे काय आहे? व्हॉट इज दिस लेटंट हीट? तर थांबा, परत मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर घेऊन जाते. मीनिंग समजून तोडून आपण केलं ना मुलांनो, की तुम्हाला सगळं एकदम सोपं जाईल एक्झाम मध्ये लिहायला. अच्छा, मी माझा कॅमेरा चालूच ठेवतेय. आवाज जर ब्रेक झाला तर मला सांगा मुलांना. बघा काय करणार आहे आपण. इझी गोष्ट आहे आता जे आपण शिकणार आहे ते. काय करते मी, आपण ना एक स्टँड घेतला. असं वाला स्टँड तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये मिळेल. असं एक लोखंडाचं स्टँड घेतलं मुलांनो. त्याच्यावर एक जाळी ठेवली, ओपन आहे ते. त्याच्यावर एक जाळी ठेवली आणि त्या जाळीवरती आपण काय ठेवलंय, एका हे बघा असं पाणी भरलेलं पातेलं ठेवलं. ओके, आता आपण काय करतोय मुलांना, असं उभं आलं त्या स्टँड सपोर्ट घेऊन आपण काय करतोय, थर्मामीटर, शाळेत वापरलं जाणार आपला थर्मामीटर त्याच्यामध्ये बुडवला. ठीक आहे, आता त्याला बुडवायचं कारण त्याचा खालचा जो बल्ब असतो ना, तो इथे खाली एकदम तळाला चिटकायला नाही पाहिजे. म्हणजे पाण्यामध्ये पूर्णपणे बुडायला पाहिजे, पण तळाला चिटकायला पण नाही पाहिजे. म्हणजे असं मधल्यामध्येच पाहिजे तो. ठीक आहे, तर आता तुम्हाला माहितीये की गॅस चालू करायच्या आधी ऑलरेडी आपल्या आसपासच्या एक माहिती ना तुम्हाला, रूम टेम्परेचर असतं. रूम टेम्परेचर म्हणजे आपलं सर्वसाधारण तापमान जे असतं, तर ते आता इथे तो थर्मामीटर दाखवेल. जसं की उदाहरणार्थ आजचं तापमान आहे 31 अंश, तर हा इथे ऑलरेडी ते 31 वर दाखवतोय. मग आता आपण काय केलं मुलांनो, गॅस चालू केला. गॅस चालू केलं, तुम्हाला माहितीये हळूहळू काय होईल, तापमान वाढत 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 जाईल. एक पॉइंट आला, आपलं तापमान पोहोचलं 100 अंशावर. 100 अंशावर पोहोचल्यावर हे पाणी असं उकळायला सुरुवात झाली, बॉईल व्हायला सुरुवात झाली. खालून अजून पण आपण गॅस बंद नाही केलाय, मी गॅस चालूच ठेवलंय. म्हणजे मी त्याला गरम करतच चालले, पण तापमान काय वाढेना. तापमान हे आपलं तापमान आहे, माहितीये ना तुम्हाला, हे टेम्परेचर आहे. बघा टेम्परेचर हे जे आपल्याला थर्मामीटरने दिसते, आणि दुसरं आहे आपण जी पाठवतोय ती उष्णता. उष्णता दिल्यामुळे तापमान वाढतं किंवा कमी होतं मुलांना. उष्णता दिली तर तापमान वाढेल, उष्णता काढून घेतली तर तापमान कमी होईल. पण उष्णता आणि तापमान तरी पण एकमेकांवर अवलंबून आहेत, पण तरी सुद्धा ते वेगळे आहेत. उष्णता म्हणजे तापमान नव्हे. कळते इथपर्यंत? मला सांगा, 100 अंशापर्यंत पोहोचलं तरी पण मी काय गॅस बंद नाही केलाय, तरी सुद्धा हे थर्मोमीटर मध्ये, ह्या तापमापीमध्ये 100 वरच का अडकून राहिले? आपलं तापमान दाखवते ते 100 वरच काटा अडकून राहिलं. 100च्या वर का नाही जाते? जेव्हा की आपली जी ही प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी ना 110 पर्यंत मोजू शकते माप. तर मग हा 100च्या वर का नाही चालले? 100च्या वर जाऊ देत, 101 पण नाही दाखवत, 102 पण नाही, जसंच्या तसं. येस भाग्यश्री. दोन, थांबा मी नावं घेते. विवेक, हा सांग बेटा. येस मॅम. कारण वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस. हा, वॉटरचा बॉइलिंग पॉइंट बॉईल व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे, पुढे
बॉइलिंग पॉइंट म्हणजे मुलांना उत्कलन बिंदू, पाणी उकळायला सुरुवात 100 अंशाला, बरोबर आहे. मग त्याच्या पुढे का नाही जाते पण मग बॉईल झाल्यावर काय होते, त्याच्या पुढची प्रोसेस काय होते मॅम सांगू का? मॅम ती जी वाफ असते ना ती हवेत जाते. त्याची वाफ होऊन ते वाफेच्या म्हणजे वाफेने असं बाहेर पडतं आणि ते 100 अंश सेल्सिअसच्या पुढे जात नाही तापमान. आणि पाणी कमी होतं. येस येस मॅम, पाणी कमी होतं. येस, आता नीट बघा. येस येस करेक्ट. एक असतं टेम्परेचर जे आपण टी ने दर्शवतो, राईट. हे टेम्परेचर आपण टी ने दर्शवतो. दुसरं आहे आपली हीट म्हणजेच उष्णता जी आपण एच ने दर्शवतो. तर आता ही जी आपण एच मुलांना देत चाललोय ना, हीट देत चाललोय, तर ह्याच्यामधली हीट आता कशासाठी वापरली जाणार आहे, जसं पाणी 100 अंशाला पोहोचतं तसं तुमचं जे पाणी म्हणजे जो द्रव आहे तो वायूमध्ये स्थलांतरित व्हायला सुरुवात होते. पाण्याचं काय बनतं, पाण्याची वाफ. म्हणजे पाण्याने ही एक्स्ट्रा जी आपण हीट त्याला देतोय ती कशासाठी वापरली, त्याच्या अवस्थेचं रूपांतर करण्यासाठी वापरली. त्यांनी स्वतःची अवस्था चेंज करून टाकली द्रव मधून वायूमध्ये, कळते. मग ती किती उष्मा त्याने वापरली आहे ते तर आपल्याला दिसतच नाहीये, है ना. आपल्याला फक्त एवढंच दिसतंय की तापमान वाढेना, आणि ते उष्णता किती आहे त्याचंच मोजमाप आपण तापमानाने लावते, पण अरे तापमानच वाढेना. मग गेलं कुठे उष्णता, ती उष्णता कुठे गेली, तर ती गायब झालेली उष्णता जी आपल्याला जाणवते त्यालाच म्हणतात पदार्थाचा अप्रकट उष्मा. म्हणजे आपल्या समोर ते प्रकट नाहीये असं, जसं की त्याचा अर्थ आहे. आता नीट बघा, पदार्थाचा जो अप्रकट उष्मा आहे ह्याची पुस्तकामध्ये तुमच्या बघा काय व्याख्या दिलेली आहे, आणि हा पहिलाच टॉपिक आहे परीक्षेसाठी एकदम इम्पॉर्टंट, बोर्ड एक्झाम साठी एकदम इम्पॉर्टंट. तर आता बघा, वाचूयात आता पुस्तकामधून आपण. नीट बघा, पुस्तक ओपन करून सगळ्यांनी स्वतःच्या समोर ठेवा मुलांना. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छिते, आपला उष्णता धडा चालू आहे. तर उष्णता धड्याचं पान किती आहे ते इंडेक्स मधनं बघा, आणि बघा बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवतो. एबी म्हणजे बघा, आता इथे ह्यांनी काय केले कळते तुम्हाला मुलांनो, की 2 भाग आहेत. आधी सुरुवातीला काय केले माहितीये मुलांनो, बर्फ घेतलाय, त्या बर्फाला आपण गरम करत चाललोय, पण तापमान काय वर जाईच ना. म्हणजे बर्फाचं द्रवामध्ये पाण्यामध्ये रूपांतर होताना पण तो उष्णता खातोय. कशासाठी, अवस्थांतर करण्यासाठी, स्थायूपासून द्रव बनण्यासाठी. मग इथे बघा, बर्फ आणि पाणी स्थायू आणि द्रव अवस्था असताना आपण बघा इथे दिसतोय वेळेनुसार आपण त्याला काय करत चाललोय, उष्णता देत चाललोय. पण काही वेळासाठी, समजा सुरुवातीचे 3-4 मिनिटं जशीच्या तसं बघा तुम्ही दिसते नुसता टाइम वाढत चाललाय. तापमान त्याचं 0 अंशावरच आहे, दिसते इथे 0 वरतीच लाईन आहे. मग नंतर हळूहळू तापमान वाढत कुठे पोहोचलं, 100 वर. आणि 100 वर पोहोचल्यावर पाणी ज्यावेळी उकळायला लागलं त्यावेळी पण ते 100 वरच अडकत चाललंय. म्हणून बघा वेळ पुढे चाललाय, वेळ जसा पुढे चाललाय आपण सीडी लाईन काढली, पण तापमान काय पुढे वाढेना. मग हा जो एबी वाला भाग आहे आणि हा जो सीडी वाला भाग आहे, त्यावेळेच्या दरम्यान ज्यावेळी वस्तूने कुठलाच तापमानामधला बदल नाही दाखवला, तर तो जो हा काळ आहे त्याला काय नाव दिलेलं आहे, तो असा काळ आहे ज्याच्यामध्ये पदार्थाचा उष्मा प्रकट नाही होते. तर बघा, एबी स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवतो, बरोबर आहे. बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0 अंशला वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होऊ लागते. हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतोय, उष्णता शोषून घेतोय. हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहते. तोपर्यंत जोपर्यंत पूर्ण द्रव बनत नाही तापमान काय वर जायला मागत नाही. सेम टू सेम हा सीडी भाग बघा,
सेम टू सेम CD भागामध्ये पण काय होते, उष्णता शोषून घेतली वायू बनण्यासाठी. तर बघा आता इथे वाचा, द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला वितळण्याचा अप्रकट उष्मा. बर्फ वितळतोय त्यावेळी त्याने किती उष्णता शोषून घेतली त्याला वितळणेचा अप्रकट उष्मा म्हणतात. आणि ज्यावेळी उकळून तो द्रवापासून वायू बनतोय त्याला काय म्हणत असणार आहे आपण, त्याला काय म्हणणार आहे आपण, बाष्पनाचा विशिष्ट प्रकट उष्मा. कळते? बघा इथे दिलेलं आहे, ज्या स्थिर तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक म्हणतात. बरोबर, ज्या तापमानाला उकळायला लागलं पाणी तो त्याचा उत्कलनांक आहे. स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेच बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणतात. इंग्लिश मध्ये लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपर म्हणजे वायू, पाण्याची वाफ म्हणजेच वेपर. तर ते काय वेपर, त्याचे वेपर बनताना, हे वेपर नाही, वेपर बनताना वायू बनताना त्याने जी उष्णता शोषून घेतली त्याला आपण काय म्हणतोय, बाष्पनाचा अप्रकट उष्मा. कळते तुम्हाला? ठीक आहे. आता इथे जो तुम्हाला तक्ता दिलाय तिथे बघा दिलेलं आहे पाणी किंवा बर्फ आहे, त्याचा द्रवणांक 0 आणि उत्कलनांक 100 आहे, तुम्हाला माहिती आहे. मग आता तो वितळताना किती उष्णता शोषून घेतोय तर ते ऑलरेडी दिले बघा, 333 किलो जूल. एका किलोग्राम मागे 333 किलो जूल जो आहे तो उष्णता शोषून घेतोय. आणि असेच वेगवेगळ्या पदार्थांसाठी ते दिलेलं आहे. तर हा तक्ता एकदा जरा गो थ्रू करा. चला आता मुलांनो मी सांगते ते प्लीज अंडरलाईन करून घ्या. चला पटकन पेन्सिल काढा आणि अंडरलाईन करून घ्या, परीक्षेमध्ये नक्की ते विचारलं जाऊ शकतं. बघा एक आधी हे स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषून घेतली जाते तिला वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात. तेव्हा एवढं वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात. लेटेंट हीट इंग्लिश मध्ये ज्याला आपण म्हणतो. परत एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी वस्तू स्थायू शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात. अच्छा, आता इथे ऑलरेडी जे आहे वितळण्याचा अप्रकट उष्मा वरती दिलेलीच आहे डेफिनेशन. परत आता इथे जी दिले मग तुम्हाला वाटत असेल हे काय आणि एवढं कठीण का वाटतंय. बघा एकक वस्तुमानाची वस्तू, एकक वस्तुमानाचा स्थायू म्हणजे काय मुलांनो, त्याचं वजन 1 किलोग्राम असेल असं मानतोय आपण. आता ह्याचं पूर्णपणे रूपांतर कशामध्ये होणार आहे, ह्या स्थायूचं रूपांतर ह्याच्यामध्ये होणार आहे, वायूमध्ये होणार आहे, द्रवामध्ये होणार आहे, राईट. मग द्रव होताना जो त्याने उष्णता जी शोषून घेतलेली आहे त्यालाच ह्यांनी आता हे नाव दिलेलं होतं. आता पुढे बघा, एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना किंवा स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळण्याचा विशिष्ट उष्मा म्हणतात. एक तर द्रवामध्ये रूपांतर व्हायचंय तेव्हा सुद्धा उष्णता तो शोषून घेतोय. आणि दुसरं माहिती मुलांनो, आपण पण असं करतो, आपली बॉडी पण असं कधी कधी करते की कळत न कळत आपण काय करतोय, अरे कोणीतरी बोला. चल, त्याची वाफ होत असताना तो जो शोषून घेतोय उष्णता त्याला काय म्हटलेलं आपण, बाष्पनाचा विशिष्ट उष्मा. आणि इथे वितळण्याचा जो आहे तो विशिष्ट उष्मा आहे. चला, तर आता हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते
त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट प्रकट उष्मा म्हणतात. आता ह्याचा काय अर्थ आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये पक्का सांगेल. तर काही काळजी नका करू की हे काय आहे आणि हे कसे वगैरे. चला, तर आज आपण इथे बस करूया क्लास. होमवर्क जो आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, एकतर हा टेबल मधून गो थ्रू करा. उष्णता संवाहनाचे म्हणजे उष्णता घेऊन जाण्याचे जे 3 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कोणती होती पहिली वाली पद्धत? संवाहन. दुसरं दीपन आणि तिसरं काय होतं? रेडिएशन. तर ते तुम्ही एकदा वाचून काढा छानपैकी. आणि त्याच्यानंतर ना ह्या ज्या आता मी तुम्हाला अंडरलाईन करून दिल्या ह्या व्याख्या जरा पाठ करा छानपैकी लिहून. बस एवढंच आहे आजचा आपलं होमवर्क. ठीक आहे. आणि आय होप गेल्या क्लासमध्ये मी जो तुम्हाला होमवर्क दिलेला होता, काय होमवर्क दिलेला होता? मागचा जो धडा पूर्ण झाला त्याची एक्सरसाइज व्यवस्थित पूर्ण सॉल्व्ह करायची होती. तर तुम्ही केलं असेल तर वेल अँड गुड, व्हेरी नाईस. नसेल केलं तर प्लीज आता ह्या वीकेंड पर्यंत म्हणजे ह्या आठवड्याच्या एंडिंग पर्यंत तरी तोच फोटो ग्रुप मध्ये नक्की टाका. ठीक आहे. अच्छा, हो, ह्या सॅटर्डेला पण आपला क्लास असेल मुलांनो. प्लीज सॅटर्डेचा क्लास मिस नका करू, कारण आपण ह्याच्यावर आधारित गणित सोडवणार आहोत. कठीण आहेत जरा गणित सोडवायला. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. आता मग आपण इथे क्लास संपूयात. बाय सगळ्यांना. गुड नाईट मुलांनो. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट.